आदिवासी कोळी समाज विविध मागण्यांसाठी जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झालेला आहे। तहसील कार्यालयामध्ये आदिवासी समाज कोळी समाज जमलेला आहे। काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? पुन्हा एकदा आदिवासी जमातीला कायमस्वरूपी संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही अशी अवस्था आदिवासी जमातीची झालेली आहे। कारण आज 1 वर्ष झाले अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती ही जळगाव इथं स्थलांतरित झालेली आहे। तिथं कार्यालय भाड्यानं घेतलेलं आहे, बोर्ड लावलेला आहे, परंतु कर्मचारी वृंद किंवा अधिकारी अद्यापपर्यंत तिथे 1 वर्षापासून आलेले नाही। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की कायम हे आदिवासी जमातीला दुर्लक्षित करून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम या सरकारनं लावलेला आहे। त्यामुळे आमची ही मागणी आहे की जे कार्यालय बंद अवस्थेत आहे जळगाव येथील अनुसूचित जमाती पडताळणी समितीचं, ते त्वरित म्हणजे 19 तारखेपर्यंत आमचं अल्टिमेटम आहे आता सध्या की 19/1/2026 पर्यंत तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष घालून चालू करण्यात यावं। तिथं अधिकारी वर्ग कार्यान्वित करावा व पडताळणी समितीचं कामकाज चालू करून तिथूनच आम्हाला वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं अशी आमची प्रामुख्यानं या महोदयांकडे मागणी आहे। आपल्यासोबत अधिक कोळी समाज बांधव आहेत। काय नेमक्या मागणीसाठी आज आलेले आहेत? आपण पाहिलं असेल की या जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षापासून हा आदिवासी समाजाचा कोळी समाजाचा ही मागणी प्रलंबित होती। काही प्रमाणात मागच्या काळामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून नितीन भाऊ असतील, सर्व समाजाचे लोक असतील, यांच्या माध्यमातून काही प्रमाणात मागण्या झाल्या, सर्टिफिकेट मिळाले। परंतु जात पडताळणी सर्टिफिकेट कामी हे धुळा इथून 150 किलोमीटर जावं लागते। म्हणजे जेणेकरून जो गरीब माणूस आहे, पहिल्यांदाच तो आदिवासी याच्यातनं येणारा माणूस आहे, त्याची आर्थिक पिळवणूक व त्याचे दिवस त्या ठिकाणी पूर्ण वेळ वाया जाऊन सुद्धा त्या ठिकाणी काम होत नाही। शासनाने मागील काळामध्ये पडताळणी समितीचं कार्यालय जळगावसाठी सेपरेट मंजूर केलेलं आहे, त्या ठिकाणी स्वतंत्र इमारत सुद्धा दिलेली आहे। पण आमची सर्वांची या आदिवासी समाजाच्या वतीने अशी मागणी आहे की त्या ठिकाणी पूर्णवेळ कर्मचारी व अधिकारी मिळावे व याच ठिकाणी सुलभ पद्धतीने या आदिवासी समाजाला न्याय खऱ्या अर्थाने जर शासनाला द्यायचा असेल तर पहिल्यांदा ही मागणी पूर्ण केली पाहिजे की या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी कर्मचारी दिले पाहिजे। जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आदिवासी कोळी समाज मुक्ताईनगरमध्ये आक्रमक झालेला आहे। तहसील कार्यालयावरती आंदोलन करण्याचा पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे। प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।